नमस्कार मित्रांनो, 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 63 जागांचं नुकसान झालं. 2019मध्ये भाजप ही 303 जागांसह नंबर 1चा पक्ष होती. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यामध्ये भाजपा पक्षाला अपयश आल्याचं दिसून आलं. दुसरं मोठं कारण म्हणजे शेतकरी आंदोलने आणि तिसरं म्हणजे इंडिया गठबंधनने केलेला सगळ्यात मोठी ज्या प्रकारे प्रचार केल्याचं दिसून आलं. आता तुम्ही म्हणाल बेरोजगारीचा प्रश्न एवढा देशात अनेक वर्षांपासून बेरोजगारीच्या वाढत्या दराचा सामना केला जात आहे. यावरती भाजपा पक्ष कुठेतरी ठोस पर्याय काढू शकले नाही. त्यामुळे तरुणांमध्ये याबद्दल खूपच नाराजी दिसून आल्याचं समजत आहे. त्यामुळेच इथे भाजपाला तरुण मंडळींमध्ये नक्कीच धोका किंवा फटका बसल्याचं दिसून आलं. ज्या प्रकारे भाजपा सरकारने शेतकऱ्यांविरुद्ध 3 असे कायदे आणण्यात आले होते ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान होणार होतं, त्यामुळे देखील शेतकरी वर्गामध्ये भाजपा सरकार हे कुठेतरी खाली गेल्याचं दिसून आलं होतं. आणि इथेच 2020मध्ये शेतकरी आंदोलने सुरू झाली आणि या आंदोलनाला डावण्यासाठी ज्या प्रकारे भाजपा सरकारने तडजोड केल्याचं दिसून आलं, त्यामुळेच कुठेतरी शेतकरी गटामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये भाजपाला मतदानामध्ये फटका आल्याचं दिसून आलं. तुम्हाला 2014 आणि 2019मध्ये ज्या प्रकारे इंडिया गठबंधन हे इंडिया गठबंधन विरुद्ध नतमस्तक झालं होतं, त्या प्रकारेच 2024मध्ये देखील इंडिया गठबंधन हे इंडिया विरुद्ध कुठेतरी नतमस्तक होईल असं भाजपाला ओव्हर कॉन्फिडन्स वाटत होतं. आणि ज्या प्रकारे इंडिया गठबंधनने एनडीए विरुद्ध प्रचार केला आणि आपले प्रश्न मांडले, त्यामुळेच कुठेतरी इंडियाला आपल्या 2024 आणि 2019मधील ज्या जागांचा नुकसान भरपाई करावी लागली ती यामुळेच. तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा. जय महाराष्ट्र पब्लिक.